महानगरपालिका निवडणुकीनंतर राज्यात सत्ताधारी महायुतीत घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाचे पडसाद आता पालघर शहरातही उमटू लागले आहेत. पालघर शहरातील एका प्रमुख रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून शिवसेना शिंदे, भाजप तसेच शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाल्याचे चित्र मंगळवारी 20 जानेवारीला पाहायला मिळाले. पालघर सातपटी मार्गावरील नीलसृष्टी अपार्टमेंट ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यानच्या 555 मीटर लांबीच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला प्रशासकीय कार्यकाळात मंजुरी देण्यात आली होती. या कामासाठी सुमारे 3,40,00,00,000 रुपयांचा खर्च अपेक्षित असून जिल्हाधिकारी कार्यालयाने 8 जानेवारी ते 5 फेब्रुवारी या कालावधीत रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान उपनगराध्यक्ष व विषय समिती सभापती पदांची नियुक्ती प्रलंबित असल्याने भूमिपूजन कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. उपनगराध्यक्षांची निवडणूक 12 जानेवारीला तर विषय समिती सभापतींची नियुक्ती 19 जानेवारीला पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी या रस्त्याच्या भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमासाठी शिवसेना शिंदे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना विशेष निमंत्रित केल्याने वादाला तोंड फुटले. प्रशासकीय कार्यकाळात मंजूर झालेल्या कामाच्या भूमिपूजनासाठी पक्षीय पदाधिकाऱ्यांना बोलवणे हे शिष्टाचाराला धरून नसल्याची भूमिका भाजपाच्या नगरसेवकांनी घेतली. याचवेळी शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी या रस्त्याच्या निम्म्या भागाचे काँक्रिटीकरण यापूर्वी झाले असून जुना काँक्रीट रस्ता सुस्थितीत असल्याकडे लक्ष वेधले. सुस्थितीत असलेला जुना काँक्रीट रस्ता फोडून नव्याने काँक्रिटीकरण करणे म्हणजे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याची टीकाही त्यांनी केली. भूमिपूजन समारंभादरम्यान पक्षीय पदाधिकाऱ्यांना स्थान दिल्याच्या निषेधार्थ व भाजप व शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी कार्यक्रम स्थळ सोडल्याची माहिती आहे. यावेळी पालघर शहरात नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये वादाचे बिगुल फुकले गेल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान नगर परिषदेने भूमिपूजनाचा स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केला होता व त्यामध्ये पक्षीय पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते असा खुलासा नगराध्यक्ष उत्तम घरत यांनी भाजपाच्या गटनेत्यांना केला. मात्र विरोधकांनी हे स्पष्टीकरण ऐकून न घेता कार्यक्रम स्थळ सोडले. आगामी काळात सर्व नगरसेवकांना कार्यक्रमांची आगाऊ माहिती व अधिकृत निमंत्रण दिले जाईल असे आश्वासनही नगराध्यक्षांनी दिले आहे. 12 वाजता लागतात म्हणजे याच्या पुढे काम व्हायला पाहिजे. पक्षाचा कार्यक्रम असेल तर आमचा निषेध आहे. कशाला रात्री 12 वाजता तुम्ही कसे टाकून कधी बोलवणार काय करायचं ते बस आम्ही बघू काय करायचं आम्हाला विरोध नाही. एका पक्षाचा कार्यक्रम नाही, पक्षाचा कार्यक्रम आहे. टाकलेलं आहे त्यामध्ये पक्षाचे सगळे विरोधामध्ये. बघा गेल्या वेळेला पण गेलेला बंडेभाऊच्या इकडे वॉर्डामध्ये लक्षात ठेवा. कशाला म्हणजे तुम्ही सांगितलं तुम्ही बांधा आम्हाला किती वाजता कळवलं? आम्हाला कळवलं सकाळी आम्हाला कळवलं. आम्हाला सकाळी कळवलेलं आहे. प्रोटोकॉल प्रमाणे प्रोटोकॉल आहे.
नगराध्यक्षांनी सांगायला पाहिजे आम्हाला कार्यक्रमाचे कोणतरी बोलवलं कोणाला बोलवत गोष्ट म्हणजे नगराध्यक्षाचं घरचं काम नाही आहे. हे काम हे काम कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे. आमचं काम नाही. त्यांनी आपल्याला बोलायला पाहिजे. तुमच्याकडची आत्ता कामं झाली का नाही? नारळ फोडला का? आम्ही तर तुला बोलवलं तरी नगरपालिकेचा तू आवाज करणार तुमच्या समोर आम्हाला आवाज त्यांनी शिवाय आपण शिवाय दिलेला नाही अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.